हॅलो, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेतच असाल. तर बघू शकता, आज आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती. तर ह्या जयंतीनिमित्ताने सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आणि सगळीकडेच हा उत्सव खूप आनंदाने आणि खूप जोराशोराने केला जातो. तर पुन्हा एकदा माझ्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा. आणि बाबासाहेबांनी खूप मोठा असं संविधान आपल्या भारताला दिलेलं आहे. आणि भारताच्या या संविधानामध्ये स्त्रियांसाठी खूप काही तरतुदी केलेल्या आहेत बाबासाहेबांनी. जर मुलीचा जर असेल कुठं हिस्सा, तर त्याच्यामध्ये प्रॉपर्टीमध्ये पण 50%च तिला दिला जातो. आरक्षण पण 50%च दिलेलं आहे. तसंच प्रसूती रजा पण दिलेली आहे. जर एखादी महिला गरोदर असेल तर तिला बिनपगारी प्रसूती रजा दिली जाते. आणि ते मनुस्मृती, जसं एखादी विधवा स्त्री असेल आणि तिचा पती जर डेथ झाली असेल, तर त्या पतीच्या चितेवरच त्या महिलेला जिवंत जाळलं जायचं. तर ही ऐकूनच कसं आपल्याला खूप धक्कादायक कशी वाटतं. तर ती मनुस्मृतीचं सुद्धा दहन केलेलं आहे. आणि स्वतःचा जोडीदार निवडण्याचा सुद्धा अधिकार आहे. जर एखाद्या स्त्रीचा जर छळ होत असेल, तिच्या सासरी कंटाळून ती जर प्रवृत्त होत असेल आत्महत्येसाठी, तर असं एकाही महिलेनं करायचं नाही. कारण संविधानामध्ये या तरतुदी पण आहेत की जर छळ असत असेल तर अन्यायाविरुद्ध आपण लढायचं. हा चुकीचं पाऊल आहे. तर ह्यामुळे जीव जातोच महिलेचा, पण त्या गेल्यामुळे त्या घरच्या लोकांची किती दयनीय अवस्था होते. ह्या महिलेला खरंच संविधान जर एकदा आपण वाचलो आणि काय काय आपल्या साठी हक्क दिलेला आहे महिलेसाठी, आपण कोर्टापर्यंत जाऊ शकतो आणि कलम लावू शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर बाबासाहेबांनी इतका तर अधिकार आपल्याला महिलांना दिलेलंच आहे. तर या संधीचा फायदा महिलांनी जरूर घेतला पाहिजे. आणि पुन्हा एकदा माझ्याकडून बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा.